जरासं चिखलात थोडी गाडी गेली, दोघं कामाला लागलेत बघा. पण जेवण कसं झालंय रे? ते बघ ती बीडचं आहे, बीडवरून आलाय, बीडवरून आलाय खास आमच्यातला. पैसा लागतो त्यामुळे सपोर्ट करा जरा. मॅनेजरच्या शिवाय खाऊन आलाय. तसा रोड आहे पूर्ण. नुसती पार्किंगला जागा नाही रोड. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्यांना खाट दिलेला होता, त्या साईडला बघण्यासारखे व्ह्यू फूट. आणि गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपला दुसरा दिवस. आज आपल्याला लेट झालं इथे. लेट तर नेहमी होतं, तसं काय हे नाही. पवायला खाली आलोय खास, पण मला वाटत नाही जागा असेल. आज आपण कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये हळूहळू समजेल तुम्हाला कुठे जातोय आपण. आणि खाली नदीला आलेलो, पण मी बोललो पाणी खाली गेलं असेल, पण पाणी वरतीच आहे. आणि चिक्कल वगैरे आज गाडी पण धुवायच्या होत्या, गाड्या घेऊन आलो. गाड्या तिथं वरतीच लावल्या. टायर वगैरे घाण झाला, चिक्कल होता खाली. थोडंसं आत टाकल्यानंतर बघू आता काय होतंय. पाणी वरतीच आहे. हा रोड आहे, इथपर्यंत पाणी. जरा पाहून घेऊया थांबा. पाण्यात आलं काय विषय नाही. एकदा पाण्यात जाताना थंड वाटतं, पण पाण्यात एकदा गेलं की मग काय नाही वाटत. एवढं टेम्परेचर नॉर्मल होऊन जाते. अंग एवढे दिवस फ्री नव्हतं झालं, नदीत एकदा पावल्यामुळे जरा फ्री झाले. तर बघा तुम्ही थांबा. आंघोळ वगैरे झाली मस्त मजेत. आणि आता निघूया वरती. आपण मेरूला गेलो तर जाऊ, तिथं बघ तिथं वरती आहे. तिथून मग सज्जनगडला जायचंय. तर जेवण असेल तर तिथं जेवूया. तिथून अजिंक्यताराला जायचंय. आता जसं आपल्याला लवकर होईल तसं आता इथं वरती जाऊ, जरा भात वगैरे नाश्ता खाऊ, नाश्ता करू, थोड्या नाश्ता करून मग निघूया लगेच. तिथून आपल्याला डायरेक्ट मुंबईला सुद्धा जायचंय. वेळ तर होणार आहे, बघू काय होतंय. हे झालं का आवरून? चला चला, बादली गेला एक जण. गाडी खाली न्यायची धुवायला म्हणून इकडून जरासं चिखलात थोडी गाडी गेली. गाडीची अवस्था बघ काय झाली. एवढा डिगभर हे निघालाय चिखल. दोघं कामाला लागलेत बघा, पुढं दोघं चिखल काढायला. अर्धा तास काढून झालाय आता. इकडे थोडा वॉशिंग सेंटर मध्ये कोणतं आहे जागा, कोणतं आहे डिटेलिंग मध्ये गाडी धुवून भेटेल. घे रगड वॉशिंग सेंटर मध्ये. एवढी माती काढली, एवढी मी साफ करतो थांबा. बुलट वाचली, बुलट मागे होते म्हणून बुलटला जास्त काय घाण झाली नाहीये. तरी निघाला बऱ्यापैकी चिखल काढला आम्ही. बघा हे जोपर्यंत आता सुक्क होत ना तोपर्यंत निघणार नाही. रोडला लागल्यावर निघत ना, रोडवर विषय होऊन जाईल. पूर्ण क्लीन करा फक्त, मधल्या खाच्यातलं निघून जाईल तो. गाडी अवस्था म्हणजे एवढं महाबळेश्वर 5 वेळा सगळं फिरून आलं. एवढं चिखल असून पण तिकडून काय घाण नाही झाली एवढी. इकडे येऊन वाट लागली. झालं चला चला, आता वर जातो, नाश्ता करतो आणि निघतो पटापट. तुम्हाला सर्व्हिस हवी असेल ना घे रगड वॉशिंग सेंटरला, तर आमचा एक पॅम्पलेट आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंड मध्ये नक्की. अरे काय बादली बिल्लीचा विषय. दोन शिशीला गेलता काय? दोन एवढी मोठी बादली घेऊन चौघांचा पुरला असतं त्याच्यात. पोरं जेवतायत. आजीनं जेवण केलंय. माझा व्हिडिओ बघते पहिला ब्लॉग. आजी होती ना, तो ब्लॉग बघितला नव्हता, आत्ता बघते. पण जेवण कसं झालंय रे? भात केला आजीने, इंद्रायणी मसाले भात एक नंबर झालाय. कालवण केलंय सोयाबीनचं, ते संपलं. चपात्या खाल्ल्या 2-2. तर भात वाढत आहेत. करपा टेस्टला हे टेस्टी लागतो. आपण जेवूया मग. बेरुलिंगला जाऊया. जेवायचं तर झालंय तर लवकर जेवला. चालेल चला, जेवून घेतो. रोड जरा खराब आहे थोडं. एसटी बंद केल्यात आता तिकडे. आता जीप्स वगैरे टॅक्सी छोट्या असतात ना जीप, त्या चालू आहेत. त्यांनी जातात माणसावर. पप्पाचे मित्र आलेलो,
2008-9 मध्ये. तेव्हा आलेलो आम्ही मधून चालत, मधून मस्त करवंदे जांभळं खात खात उन्हाळ्यात आलेलो. आणि जरा रोड आहे, कच्चा रोड, पण ठीक आहे, एवढं चालू शकतो. बॅगा काढायची गरज नाही. बाळू मामांचं मंदिर आहे इथे वरती पोहोचलो आम्ही. थंडी कशी आहे सनी? ह्या टाइमला थंडी आहे. किती वाजलेत माहिती आहे का? 12:15. सकाळी यायचं. चांगलं अभिषेक सकाळी यायचं. मग पाया पडून घेऊ, त्यानंतर बोलू. मंदिर आता बनवलंय, स्वच्छता छान आहे. हो बघा किती हवा आहे. कशी आहे हवा? कशी आहे हवा? खूप जास्त आहे बाबा. आणि ते बघ, ती पोरगी मध्ये आपण इथं गारवतो ते बघ, चील मध्ये बसले गावची माणसं. पावसाळ्यात तर नुसतं धुकं असणार इथे. अरे हे सगळं झाकलेलं असतं, काय दिसतच नाही, काय दिसत नाही. हा टोक दिसत नाही पुढचा. खूप शांतता, मस्त वाटलं. आणि गर्दी सुद्धा नाही. शनिवार रविवार जास्त असते गर्दी बोलले ते दादा. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर आधीचा व्लॉग जर कुणी बघितला नसेल पार्ट 1, तर तो एकदा जाऊन चेकआउट करा, तो महत्वाचा आहे. आम्ही इथं कधी आलो, काल कुठे कुठे गेलेलो ते त्या ब्लॉग मध्ये आहे. तुम्हाला कळेल आपल्या महाराष्ट्रामध्ये पण, साताऱ्यामध्ये पण अशा डोंगरावरती खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. टुरिस्ट प्लेस आहेत, मंदिरचे. हा. मी इथे असून मी कधी आला नाही. मी आलो नव्हतो, मी पहिल्यांदा आलो इथे. आम्ही आलोय, मी पण मागच्या वेळेस पहिल्यांदा आलेलो. सकाळी लवकर यायचं होतं, ते तर काही जमलं नाही. बीडचं आहे, बीडवरून आलाय. बीडवरून आलाय खास आमच्यातला. या सगळ्यांनी या. बीडच नाही, पुणे बिणे सगळेच या. नाही खरंच मस्त आहे, बघायला खूप भारी आहे, हा. फिरायला खूप मस्त आहे. अख्ख्या भारताच्या माणसाने सातारा बघितला पाहिजे. सातारा हा मोठा विषय. आणि एक आणि- स्टोरी आहेत ना, हा. खूप स्टोरी आहेत. खूप स्टोरी. आपल्याला महाराष्ट्रात एवढं फिरायला आहे ना. हा. आपण जातो आपल्या लेह लडाख बिडाख, इथे महाराष्ट्र काय आहे? सातारा, नाशिक, किती काय काय बाई. काल कोकण. प्रतापगडला गेलो तर सह्याद्री ते व्लॉग पार्ट 1 मध्ये भेटेल तुम्हाला बघायला. पार्ट 2 मध्ये आजचे ज्या गोष्टी असतील, आज अजून जायचंय, ते तुम्हाला हळूहळू कळवेल कुठे कुठे चाललोय आपण. जेवढा जास्त तुमचा रिस्पॉन्स असेल तेवढा तुम्हाला अशा व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आपण असेच हळूहळू महाराष्ट्रातले सगळे स्पॉट्स करूया. तुम्ही तुमचं काय असेल की नेक्स्ट स्पॉट हा करावा, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही नेक्स्ट स्पॉट तो करणार म्हणजे करणार नक्की. तुमचं कमेंट सेक्शन म्हणजे तेवढं महत्वाचं आहे. तुमचे एक कमेंट पैसा लागतो, त्यामुळे सपोर्ट करा जरा ब्लॉगला. आणि बाहेर निघाल्यानंतर तुम्ही तुम्हाला सुद्धा फिरा. हा. फिरा. आणि मस्त वाटतं. हा, हे जो बोलला ना बाहेर निघा, ते एका मित्रासाठी बोललाय तो. म्हणजे त्याला कळेल कोणासाठी बोललाय तो. ते हळूहळू कळेल. माझ्या ब्लॉग मधून तुम्हाला तेवढं घरी बसल्या बसल्या तुम्हाला इथे अनुभवता येईल तेवढ्या गोष्टी. जर तुम्ही व्हिडिओ मध्ये हा एक्सपिरियन्स माझ्यासोबत एन्जॉय करत असाल तर तुम्ही इकडे येऊ तो एन्जॉय केला तर तुम्हाला कसा वाटेल हे विचार करा. त्यामुळं वेळ काढा. तुम्ही जॉब, कॉलेज हे त्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्यातून पण 2 दिवस काढले तर हे महत्वाचं आहे. साहेबांचं एक्झाम्पल दे. हा बघा, हा मॅनेजरच्या शिवाय खाल्ले. मॅनेजरच्या शिवाय खाऊन आलाय, घरी मम्मीच्या आईच्या शिवाय खाऊन आलाय. गावाला आलो पण आजीने ओरडले, बाईकवर का आलाय. हा, पण हे अनुभवता हे आत्ताच करू शकतो. एकदा वय निघून गेलं तर त्यानंतर मग या गोष्टी होत नाहीत. ते माझं बोलणं लक्षात ठेवा.
इथे आपलं मेरूचं दर्शन झालं. बाळूमामांचं तिथे मंदिर होतं, मंदिरातून दर्शन घेऊन आता इकडे आलो. काय 5 मिनिटाचा अंतर आहे, 5 पण नाही, जवळच आहे. आता इथून निघूया आपण सज्जनगडला जाऊया डायरेक्ट. वेळ झाला आहे आम्हाला, इथे 1:30 वाजले. 5-5 मिनिटाचाच अंतर आहे. इकडून जरासा रोड खालून घाटातून आपण वर आलो ना, हे बाळूमामांचं म्हणजे ते हे लावलं आहे, काय बोलतात, बोर्ड आहे तिथे. हे या रोडनी बाजूनेच आहे, हे आपलं मेरूचं मंदिर आहे. चला निघूया आपण. मेरूच्या इथं थांबलोय बघा आपण. मेरूवर मंदिर होतं, तिथून खाली याचा रोड आहे. या तुम्हाला काय दाखवतो या साईड बघा, व्ह्यू या घेतून कसं आहे. त्या रोडनी आलो आपण, दिसतोय का तुम्हाला? तसा रोड आहे पूर्ण. आपलं गाव त्या साईडला आहे. ही नदी, इकडे पवायला गेलेलो आपण. या साईडनी बघा कसं व्ह्यू आहे, दिसतंय का? हे गवळणी इथूनच व्ह्यू घ्या. आम्हाला जरा वेळ झाला आहे, खाली गेलो असतो तिथून भारी व्ह्यू दिसतो. जास्त तुम्हाला दाखवायसाठी इथं आलं. कधी आलास तर भेट द्या इकडे मेरूच्या मंदिरला आला तर. खाली इकडे याचं विसरू नका, टर्निंगलाच आहे बरोबर. धरण, हे धरण महत्वाचं आहे, ते बघितलं का तुम्ही? केवढं मोठं, संपत नाही, दिसायचं बंद झालं पण धरण धरण नाही संपत. हा मेरूचं दर्शन झालंय, तर खाली चाललोय आम्ही. व्ह्यू बाबा कसला आहे, उतार चढ खूप आहे. ते मला पोरं ह्यासाठी येत आहेत, भरतीसाठी तयारी चालली पोरांची. 1:15 झाले इथेच. व्हॉट इज दिस गडी, लेट्स गो. रोड जरा छोटा आहे, इथून जरा रोड खराब व्हायला चालू होईल. त्या रोडने आपण आलोय लेफ्टच्या. बिबट्या आहेत बरेच बघा. इथून येऊ घ्या भाई, कसं वाटतं. काय भारी व्ह्यू आहे, मस्तच. हीच आपली नदी आहे. इथे लय रोड खराब होतो माहिती आहे, एसट्या वगैरे येतात ना इथून. इकडून चांगलच्या गावाला गो हायवे लागला. आलो टॉप पासून खालीपर्यंत आलो आपण. पोचलो सज्जनगडावर, डायरेक्ट आलो. तुम्हाला काही व्ह्यू वगैरे दाखवला नाही. आता काकांच्या इथे गेलो, हा उशीर झालेला. काकांच्या इथे गेलो जरा वेळ, तिथं बॅग वगैरे आपल्या ठेवल्या, जरा वेळ बोललो थोडंसं, मग तिथून निघालो डायरेक्ट. आणि माझ्या काकांच्या हे बिल्डिंगपासून तिथून 15-16 किलोमीटर आहे सज्जनगड. आणि आज गर्दी आहे, 25 तारीख, आज गर्दी झाली. नुसती पार्किंगला जागा नाही, रोडनी एक वन साईड पूर्ण नुसतं पार्किंगच आहे. काय बोलतोय? काय नाही भाई, स्टार्ट आहे आताशी. तू कुठं हा फास्टफूड करायला भाई? तुझं दम स्टॅमिना कमी व्हायला लागला तुझा. नाही रे बाबा, ती बॅग घेऊन चालतो, देऊ तुला बॅग. अरे बॅग आहेत काहीच नाही त्या चॅनलचा स्वतः मालक बॅग घेऊन. बॅग बघा वरती. परिस्थिती थोडीशी विकेट आहे, चेन वगैरे म्हणजे चालू आहेत, पण त्या ऐन मोमेंटला ती बंद होते. काय सांगतात, बाकी जनता आहे भरपूर बऱ्यापैकी. आपल्या गरज म्हणजे होण्याशी, मतलब काम होण्याशी. जुगाड विषय आपला. गाडी ब्लॉग पण हा कालचा पहिला ब्लॉग बघितला, पार्ट 1, त्यात मोठा ब्लॉग तुम्हाला दिसला, तो पण जुगाडू आहे. तिथून सुरुवात झाली. जुगाडू माणसाने जुगाडू असलं पाहिजे. मी ते बॅगीचं बघा, ते जुगाड करून आम्ही बसवलं, त्याच्यामुळे आमचा प्रवास भरपूर इझी झाला, कम्फर्ट. आणि एवढं किलोमीटर रनिंग 2 दिवसात करून, थंडीत सुद्धा. आतापर्यंत किती झाले आपलं किलोमीटर? 450 झालं. 450-500 पर्यंत झालंय. घरी मुंबई पर्यंत जायला आम्हाला 850 पर्यंत होईल. त्यामुळे बॅगाचे जुगाड केलं ना, खूप चांगली गोष्ट आहे. आणि ते जे बांधले वगैरे व्यवस्थित. हा, कोणी आम्हाला आयडिया दिली माहिती आहे का?
स्वतः दुधुस्करच्या मम्मीने. मम्मीला रशी मागितली पण मम्मीने नॉर्मल सुतुळी मागितली. आणि तसं की आपला सेम डायलॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत Subscribe जास्त करायला माणसांपर्यंत पोहोचा. साधी माणसं आहे आपण, स्टार्ट केलंय. तुमच्या काय बोलतोय सपोर्टची गरज आहे. आवाज ऐका, लय भारी रिपीट आहे का? गोळा खाल्ला ना पॅक होऊन जाऊ आपण भाई. लय भारी गोळा खायचं विसरायचं नाही. माणूस इथं गोळा खाल्ल्याशिवाय जाणार नाही. पण आवाज कसा आहे? आवाज महत्वाचा. आवाज महत्वाचा. सातारकडचा आवाज आहे. मार्केटिंग सातारकडनं येईल. चला एंट्री करूया वर आपण. चला वर जाताना लेफ्ट साईडला तलाव आहे. सगळेच दुकानच आहेत बाजूबाजूला. मार्केटच केलं आहे त्यांनी. सगळं अवेलेबल आहेत. फॅमिलीसोबत आलास तर काय हे नाही, म्हणजे जास्त असं ट्रेक नाही. सगळे पायऱ्या वगैरे. वर येत असताना तुम्हाला इथे तलाव आहे पण सगळे घाण झाले, मेंटेन नाही आहे. स्वच्छता म्हणजे आता हे वरून कोणी माणसांनी फेकले असेल. त्याच्यापेक्षा जास्त प्रतापगडवर क्लीन होतं ना. आता त्याचं दुरुस्तीकरण चालू आहे प्रतापगडचं. सगळे लेडीज कॉस्मेटिक ते सगळे अवेलेबल आहेत. वरती भेटेल तुम्हाला किचन, गॉगल, लहान पोरांचे खेळण्याच्या वस्तू सगळ्या आहेत. आणि भोजनालय इथे आहे बघा. इथे प्रसाद भोजनालय भेटतं पण ते 12चं टायमिंग आहे. तेव्हा भेटलं असतं. आम्ही सकाळी आलो असतो ना तर ते आम्हाला भेटलं असतं. तर ह्या टाईमला काय नाही अवेलेबल. लेट आलो आपण. आज गर्दी पण होती मजबूत. इथं स्वच्छता बघा, स्वच्छ आहे. इथं कासव पण आहेत वाटतंय. भोजनालय मोठे आहे. भक्ती निवास राहण्यासाठी अवेलेबल असतील रूम. जेवण रोज असतं अवेलेबल. 12च्या दरम्यान भेटतं. गुरुवारची खीर असते काहीतरी. तर आपण नाही पोचू शकलो त्या टायमात. घरी आजीने बनवलेलं जेवण, ते मसाले भात ते सगळं पोट भरून गच्च झालं. सिनेमॅटिक शॉट ह्याच्याकडून भेटतील थोड्या आपल्या पण आहेत, त्याच्या पण असतील. तुम्ही एंट्रन्स तिथून केला ना, तिथं शूज वगैरे काढायला होतं, चप्पल वगैरे. आणि इथून आत आला ना, हे मंदिर आहे. आत अलाव नाही आहे, मी तेवढं नाही दाखवू शकत. श्रीराम मंदिर आहेत. रामाची वरती मूर्ती आहे. तिकडे पाय पडले तर खाली आतूनच जागा आहे. रामदास स्वामींची समाधी आहे खालच्या साईडला. हे स्ट्रक्चर जुनं आहे, भारी आहे. आणि आतून पण मेंटेन ठेवलं आहे. स्वच्छता पण खूप छान. श्रीराम मंदिर आणि श्री समर्थ समाधी मंदिर दोन्ही आहे. बघा असं मंदिर आहे. इथे आपल्याला एक दादा भेटलेले. त्यांनी एक माहिती दिली, ती तिथे एकदा तुम्ही बघू शकता. मी पुढे अटॅच करेन ती. या ठिकाणी समर्थांनी आपला देह ठेवला होता. म्हणजे शेवटचा जो श्वास होता तो इथेच घेतला होता. इथे आपण मध्ये जर बघितलं तर साधारणतः आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. जसं की त्यांची पाणी पिण्याची भांडी असेल, त्यांच्यासाठी वापरासाठी लागणारे जे भांडे होते, मोठी भांडी, त्यांचे जे शिष्य त्यांच्यासाठी पाणी घेऊन यायचे, हा सगळा जो छोट्या छोट्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते बऱ्यापैकी ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्यांना खाट दिलेला होता तो खाट पण इथेच अवेलेबल आहे. असं म्हणतात की जेव्हा ते हिमालयामध्ये गेले होते त्यावेळेला हनुमंतरायांनी पण त्यांना वस्त्र दिलेले होते. ते वस्त्र पण इथे ठेवलेले आहेत. तर बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहेत. ज्यावेळेला तुम्ही दर्शनासाठी याल तर सगळ्यात अगोदर समाधीमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर इकडे येऊन आपलं दर्शन घ्यायचं. धन्यवाद. मंदिरापासून इकडे आलो की इथे समर्थ चरित्रवाली आहे. इथे सगळे चित्र आहेत. मधले असे त्यांचे जे आहेत स्टोरी टाईप तुम्ही इथे या एकदा दर्शन केल्यानंतर. बघा इथून व्ह्यू. पुढे आलो, एका साईडला चालत मंदिर आहे इथे आणि झेंडा हा त्या साईडला बघण्यासारखे व्ह्यू, फोटो काढण्यासाठी चांगले आहेत. फोटो काढले का सगळ्यांनी? फोटो काढून झालेत, पोस्ट होतील सगळ्या पोरांचे नुसते फोटो. दिस इज फोटोग्राफर. इकडे आपल्याला 4:30 झालेत. मुंबई गाठायचे इथून. बाकीचे डायरेक्ट टॉपिक जास्त कव्हर झाले आपले. पण आता इथून निघूया. इथून जरा सातारला आपण काकांच्या इथे थांबूया, मग तिथून निघायचं लगेच. थंडी परत वाढेल. दुपारचं काही फील होत नाही. अंधारात थंडी आता लागणार आहे. बाईकवर आहे. 4 व्हीलर असते तर एखाद्याला रेस्ट करता येत, पण बाईकवर कसं आहे सगळ्यांना अलर्ट राहायचं लागतं. मागचा असू नाही तर पुढचा असू. ठीक आहे, निघूया आता इथून. इथं मागच्या साईडला आलं तर सगळ्या पवनचक्क्या दिसतील बघा तुम्हाला. तिकडं जायचं चाललेलं प्लॅन, पण आपलं सगळं टाईमनुसार एक्झिक्यूट झालं म्हणजे चांगलं झालं.
तसं होत नाही कधी, किती ठरवलं तरी टाइम आपल्या एका जागेवर जास्त गेला की मग पुढचे टॉपिक राहून जातात. बघताय ते उरमुडी धरण आहे, हे डॅम आहे पूर्ण. धरण मोठं आहे, वाईड अँगल केवढं कव्हर करेल तेवढं मोबाईलमधून असेल कळून येणार नाही तुम्हाला. सकाळी आम्ही 11:30 जेवलेलो, आता भुका लागल्यात. आता वाजले 5:30, 4:30, 4:45 झालेत. आता जरा खाली जातो साताऱ्यात, ते आपण राजवाड्यावर जाऊ, काय काय खाऊ, जरा काय असेल ते थोडं नाश्त्यासाठी. जेवण तर बघू रात्री करेल, आता काहीतरी पोटाला सावरण्यासाठी काहीतरी खाऊया. जाऊ दे का, जरा हे खातो, चणे पुठ्याने खातोय, चणे नाही खाते, शेंगदाणे खातो, खारेवाले खाऊन घेतो. थांबा जरा भूक लागले थोडंसं, हे जाऊ बरं वाटतं खाल्लेलं, टकदार पोटासाठी. 50 ग्राम शेंगदाण्यामध्ये 50 ग्राम प्रोटीन. 1 ग्राम शेंगदाण्यामध्ये किती असतो? थांबा यांचे वाद कमी होतील, खाली जातो मग तुम्हाला 50 ग्राम मध्ये. सकाळी कितीला येतात आणि संध्याकाळीच जाता का, डबा घेऊन येतात का? ते ठाई राहायला पण सकाळचं गडबडीनं खात का लय तिकट झालं का नाही असू द्या, जेवण घ्यायचा टाइम भेटेल तेव्हा थोडंफार. अरे काय मग जेवाय बसली जी गिरायक लागलं ते आज सुट्टी आहे ना, त्यामुळे सगळी आज येते. गिरायकच लागलं भूक एकदा गेली की मग टाइम निघून गेला ना. कसं आहे रे टेस्ट? मस्त मस्त. सकाळी चांगलं आहे ना. अरे भाई एक नंबर आहे, गरम गरम आहे आणि मस्त छान लागतं. अवस्था संपलो आम्ही. मला 11:15 म्हणजे 11:10 आम्ही लोणावळ्यात पोहोचलो. सॉरी खोपोली म्हणजे खाली पण आलो. आता इथून तासभर घरी. असला आमचा रायडर मोड ऑन झालता का नाही, गाडी कसली होती सांग त्याला, क्रेटा आल्टो, परत फॉर्च्युनरला पण साईडला काढले. बाई जेवण घेतो, भूक लागली भरपूर. माझी उडून गेली. आता चांगांच्या इथे भेटू आपण. आता किती वाजले माहिती आहे? 12:30 झालेत. चांगला सोडला हे बाई, शेवट बाई माझं खरंच शेवटचा मग. आता याची मम्मी ह्याला शेवट करून टाकली. आता हा उलव्याला जाणार, हा आपल्या करंजाडीत राहतो. मला 10 मिनिटं आशुतोषाने आम्ही दोघं निघून जाऊ. आता इथून अजून 15-20 मिनिटं जातील. चालेल. आणि काय कारणास तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर कुणी पहिला पार्ट बघितला नसेल तर जाऊन एकदा चेक करा, तो एकदा बघा, त्याला पण सपोर्ट द्या. ठीक आहे, भेटूया परत नेक्स्ट ट्रिपमध्ये. नवीन आपण काय आणू तवा. चला, या काळजी घ्या तुमची. बाय करा सगळ्यांनी बाई. गुड नाईट. आणि नक्की तुम्हाला आवडलं की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरूच नका. आणि नेक्स्ट लोकेशन पण कमेंटमध्ये सांगा. हां, नेक्स्ट लोकेशन, आता नेक्स्ट ट्रिप कुठे पाहिजे हे पण नक्की मला लिहून टाका.